वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी अखेर फरार असलेला सासरा राजेंद्र हगवणेला अटक करण्यात आलेली आहे। घटनेच्या 8 दिवसानंतर वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील मुख्य फरार आरोपी राजेंद्र हगवणे आणि वैष्णवीचा दीर सुशील हगवणेला अटक करण्यात आली आहे। दोन्ही आरोपी पुणे जिल्ह्यातील एका खेडेगावात लपून बसले होते अशी प्राथमिक माहिती आहे। तर पिंपरी चिंचवड पोलिसांनी ही मोठी कामगिरी केलेली आहे। न्यूज 18 लोकमतच्या पाठपुराव्याला आता यश आलंय, कारण वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी अखेर फरार असलेला सासरा राजेंद्र हगवणे याला अटक करण्यात आलेली आहे। घटनेला 8 दिवस होऊन गेले आणि 8 दिवसानंतर वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील मुख्य फरार आरोपी राजेंद्र हगवणे आणि वैष्णवीचा दीर सुशील हगवणेला अटक करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गोविंद, अखेर राजेंद्र हगवणेला अटक करण्यात आली असल्याचं कळतंय, नेमकं त्याला कुठून पकडण्यात आलं, काय अपडेट? अर्थातच मागील 8 दिवसांपासून हे दोघेही बापलेक आरोपी जे आहेत गुंगारा देत होते, मात्र पोलिसांनी रात्री उशिरा अखेर या दोघांना जेरबंद केल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळते आहे। पिंपरी चिंचवडची पोलिसाची जी 6 पथक आहेत या दोन्हीच्या मागावर होती आणि रात्री 2च्या सुमारास पुण्यातील एका खेडेगावातनं या दोघांनाही अटक केल्याची माहिती आता जी आहे ती सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे। अर्थातच या सगळ्या संदर्भामध्ये थोड्याच वेळात या परिसराचे जे पोलीस उपायुक्त आहेत विशाल गायकवाड ते अधिकृत माहिती जाहीर करतील। मात्र मागील 8 दिवसांपासून हे दोघेही आरोपी खरं तर पळ काढत होते। या सगळ्या प्रकरणाला जेव्हा आपण लावून धरलं तेव्हा जे राजकीय नेते होते त्यांनी देखील या संदर्भामध्ये स्पष्ट केलं होते की कोणाची गय केली जाणार नाही, शिक्षा कठोरात कठोर देऊ, मात्र त्याआधी आरोपी मिळणं गरजेचं होतं। आपल्याला माहिती आहे की या एकूणच वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणामध्ये आधी वैष्णवीची सासू लता हगवणे, त्याचबरोबर तिची नणद करिश्मा हगवणे आणि तिचा पती जो आहे शशांक हगवणे या तिघांना पोलिसांनी अटक केलं होतं। मात्र जे मुख्य आरोपी होते ज्यांच्यावर तिला मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप होता ते तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा जो मोठा मुलगा होता जो वैष्णवीचा दीर होता सुशील हगवणे, हे दोघे मात्र घटनेच्या दुसऱ्या दिवसापासूनच फरार होते आणि पोलीस त्यांना शोधण्यासाठी प्रयत्न करत होते। अखेर रात्री उशिरा 2च्या सुमारास या दोघांनाही पोलिसांनी जेरबंद केल्याची माहिती जी आहे ती मिळते आहे।